हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑनलाईन क्लासेस. ऑलरेडी आपण जे प्रिवियस लेक्चरला आपण सिम्पली फर्स्ट टॉपिक आपण बघतोय, दॅट इज अ सिंगल फेज, दॅट इज अ सिरीज एसी सर्किट. यामध्ये आपण ऑलरेडी बघितले बघा, दॅट इज अ फेजर डायग्राम, देन फेज अँगल, आफ्टर दॅट देन फेज डिफरन्स, आफ्टर दॅट लॅगिंग लीडिंग, then in phase out phase, then some mathematical representation using a phasor. त्यामध्ये दोन टाइप बघितलेत आपण, दॅट इज पोलर फॉर्म अँड सेकंड वन दॅट इज रेक्टँग्युलर फॉर्म. ओके, तर आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे बघा, कन्वर्जन बघायचं आहे, राईट. तर कन्वर्जन बघत असताना आपल्याला पोलर टू रेक्टँग्युलर फॉर्म आणि रेक्टँग्युलर टू पोलर फॉर्म याचं कन्वर्जन आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे. चला तर मग सुरू करूया. ओके, तर आपल्याला यांचं डिफरन्सच्या फॉर्ममध्ये आपण कन्वर्जन बघून घेऊया. कन्वर्जन ऑफ पोलर टू रेक्टँग्युलर अँड रेक्टँग्युलर टू पोलर फॉर्म. तर फर्स्ट बघा, पोलर टू रेक्टँग्युलर फॉर्म. आता पोलर टू रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये फर्स्ट आपल्याला पोलर फॉर्मचं स्टँडर्ड इक्वेशन माहिती आहे बघा. त्याला आपण लिहिलं होतं v इज इक्वल्स टू आर, दॅट इज ॲट द रेट ऑफ इट्स थिटा ऑर फाय घेऊ शकता तुम्ही. ओके, देन यामध्ये बघा तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू लागतील. का? कारण पोलरचं कशामध्ये कन्वर्जन करायचं आहे तुम्हाला? रेक्टँग्युलरमध्ये, बरोबर. तर रेक्टँग्युलरचं आपल्याला इक्वेशन माहिती आहे, x इज इक्वल्स टू हॉरिझॉन्टल म्हटलं तर Vm कॉस थिटा आणि y इज इक्वल्स टू दॅट इज Vm साइन थिटा. ओके, देन स्टँडर्ड फॉर्म काय असतो बघा रेक्टँग्युलरचा, दॅट इज v इज इक्वल्स टू x प्लस आय वाय. इथं आय वायच्या जागी तुम्ही जे वाय पण घेऊ शकता. ओके, सो v इज इक्वल्स टू एक्सची व्हॅल्यू पुट करा, Vm कॉस थिटा प्लस Vm साइन थिटा. और यामध्ये आणखी एक कन्वर्जन करू शकता काय की Vm इज रिप्लेस बाय व्हॉट? आर. सो आर कॉस थिटा प्लस आर साइन थिटा. तुम्ही यामध्ये आर सुद्धा कॉमन काढून घेऊ शकता, आर कॉस थिटा प्लस यामध्ये आय साइन थिटा. ओके, आय इज देअर. सो हे काय झालं तुमचं पोलरचं कन्वर्जन रेक्टँग्युलरमध्ये झालं. ओके, हे दॅट इज पोलर टू रेक्टँग्युलर. सिमिलरली बघा रेक्टँग्युलर टू पोलर. आता रेक्टँग्युलरचा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म माहिती बघा, काय लिहितो आपण? v इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय. आता लक्ष द्या, तुम्हाला रेक्टँग्युलरचं पोलरमध्ये कन्वर्जन करायचं तर सिम्पली आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड करावं लागणार, बरोबर. जसं पोलरमध्ये आपल्याला एक्स आणि वाय फाइंड करावा लागतो, बरोबर. तर रेक्टँग्युलर टू पोलरमध्ये कन्वर्जन करताना आर लागणार आणि आपल्याला थिटा लागणार, कारण आर इज और ॲट द इट्स अँगल थिटा आपण असं इक्वेशन फाइंड करतो, बरोबर. म्हणजे आर आणि थिटा आपल्याला फाइंड करावं लागणार. तर आरच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आपल्याला लिहिण्यासाठी एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजे, ते काय असणार? Vm साइन Vm कॉस थिटा अँड y इज इक्वल्स टू Vm साइन थिटा, दॅट इज व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल. सो आर इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, राईट. याचं सरळ आपण काय करतोय? मॅग्निट्यूड कन्सिडर करतोय. ओके, याला आपण टेकिंग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड पण करू शकतो. मग आर स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असतात? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. पुन्हा तुम्हाला आर इज इक्वल्स टू तेच मिळणार, म्हणजेच काय ही जी टर्म आहे. ओके, सो आर इज इक्वल्स टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हा फर्स्ट फॉर्म्युला. आणि थिटा फाइंड करण्यासाठी आपल्याला टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स हे आपल्याला फॉर्म्युला वापरावं लागणार. ओके, म्हणजे रेक्टँग्युलरचं पोलरमध्ये कन्वर्जन करताना आर आणि थिटा फाइंड करा आणि पोलरचं रेक्टँग्युलर करत असताना एक्स वाय फाइंड करा आणि हे त्या फॉर्ममध्ये इक्वेशन तयार करा. ओके, सो दिस इज नथिंग बट अ कन्वर्जन मेथड. ओके, हे येण्यासाठी तुम्हाला पहिले हे याचे स्टँडर्ड फॉर्म हे माहीत पाहिजे. ओके, स्टँडर्ड फॉर्म जर माहीत असेल तर आणि तरच तुम्हाला या गोष्टीचं काय होईल? सिम्पली नॉलेज मिळेल, राईट. सो नोट करून घ्या. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ अ फेजर, राईट, युजिंग व्हॉट? रेक्टँग्युलर फॉर्म मेथड. ओके, आता तुम्हाला ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी तुम्हाला दोन क्वांटिटी लागणार. ओके, सो
आपल्याला माहिती आहे बघा, आपण पोलर फॉर्ममध्ये लिहित असताना v इज इक्वल्स टू आर ॲट ॲन अँगल ऑफ थिटा या पद्धतीमध्ये आपण कन्सिडर करतो. ओके, मला दोन क्वांटिटी लागतं म्हणून मी v1 इज इक्वल्स टू r1 थिटा अँड v2 इज इक्वल्स टू r2 थिटा ह्या पद्धतीमध्ये आपण लिहू शकतो. राईट, हे कुठल्या फॉर्ममध्ये झालं? पोलर फॉर्ममध्ये झालं. पण आपल्याला काय पाहिजे? रेक्टेंग्युलर फॉर्ममध्ये. सो वी नो that is instantaneous form of equation, that is v of t is equals to vm cos theta plus j sin theta. त्यालाच आपण असं पण लिहितो v is equals to x plus j किंवा iy. ओके, तर x ची व्हॅल्यू आपली vm cos theta झाली. ओके, याला आपण चेंज करू शकतो. Vm is nothing but what? That is r. So v is equals to r cos theta plus j into r sin theta. म्हणजे हेच इक्वेशन मॉडिफाय करतोय आपण पुन्हा तेच. ओके, विथ द हेल्प ऑफ Vm इज रिप्लेस बाय व्हॉट? r. यामध्ये आता आपण दोन क्वांटिटी वाले इक्वेशन कन्सिडर करू शकतो. म्हणजेच v1 इज इक्वल्स टू r1 cos theta 1 प्लस j into r1 sin थीटा 1 म्हणजे 1 1 वाला. ओके, सो v2 इज इक्वल्स टू म्हणजे दोन इक्वेशन लागत आहे म्हणून दोन घेतोय, म्हणून r2 cos थीटा 2 प्लस j इंटू r2 साइन थीटा 2. ओके, तर थीटा पण घेऊ शकता किंवा फाय पण घेऊ शकता. ओके, डिपेंड ऑन यू. म्हणजे v1 आणि v2 चे हे आपल्याला जे दोन इक्वेशन मिळाले, ओके, याला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू शकतो. म्हणजेच v1 इज इक्वल्स टू और सिम्पली इक्वेशन 1 इज रिटन ॲज, आपण असं लिहू शकतो बघा, v1 इज इक्वल्स टू हेच तुमचं काय झालं? x1 झालं, बरोबर, आणि j इंटू हे काय झालं तुमचं? y1. याला इक्वेशन नंबर 3 नाव देऊ. आणि v2 इज इक्वल्स टू या r2 ला आपण लिहिणार दॅट इज x2. ओके, आणि j इंटू व्हॉट? y2. हे इक्वेशन नंबर किती झालं तुमचं? 2 किंवा 4. मग आता 3 आणि 4 हे दोन इक्वेशन तुम्हाला v1 v2 च्या फॉर्म मध्ये मिळाले, बरोबर. तर याला आपण काय करायचं? ऍड आणि सबट्रॅक्ट करायचं. सो ऍड इक्वेशन 3 अँड 4. सो LHS मध्ये काय असणार बघा? ह्या दोघांची ऍडिशन म्हणजे v1 प्लस v2. तर RHS मध्ये बघा काय असणार? x1 प्लस x2 प्लस j y1 प्लस j y2. याला आणखी कसं सिम्प्लिफाय करणार आपण? जे हा कॉमन काढून घेणार, म्हणजेच काय मिळणार? y1 प्लस y2 म्हणजे v1 प्लस v2. हे तुम्हाला एक इक्वेशन मिळतं, दॅट इज ॲडिशन करू. ओके, त्याचप्रमाणे आपण आता सबट्रॅक्शन करू. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 3 अँड 4. 3 and 4 मायनस v2 LHS घेऊन टाकणार. नंतर बघा x1 प्लस x2 मायनस जे y1 प्लस जे y2. बघा आता ह्या मायनस साईनने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ आपण. मायनस ऑफ जे y1 मायनस जे y2. ओके, सो x1 प्लस x2 यामध्ये तुम्ही जर मायनस साईन जर सरळ कॉमन काढलं किंवा जे जर कॉमन काढलं तर काय मिळणार? y1 प्लस y2. हे काय झालं तुमचं? v1 मायनस v2. दिस इज नथिंग बट व्हॉट? ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ फेजर बाय युजिंग व्हॉट? रेक्टँग्युलर फॉर्म. लक्ष द्या, यामध्ये आपण रेक्टँग्युलर फॉर्मच वापरतोय, बरोबर. रेक्टँग्युलर फॉर्मचं स्टँडर्ड इक्वेशन v इज इक्वल्स टू x प्लस जे वाय किंवा iy घेऊ शकताय, बरोबर. x ची किंमत तुमची काय असते? दॅट इज Vm cos थिटा आणि y ची किंमत असते Vm sin थिटा. बट Vm म्हणजेच तुमचा काय आहे? r. ओके, म्हणून v इज इक्वल्स टू हे जे इक्वेशन आहे v ऑफ t वाला, ओके, तर याला मी Vm ला रिप्लेस केलं r नी, cos थिटा जशाच तसा, जे जशाचं तसं, Vm इज रिप्लेस बाय r, sin थिटा जशाच तसं. ओके, मग आता हे इक्वेशन मी काय करतोय? दोन फॉर्म मध्ये लिहितोय. ओके, एक v1 आणि v2 च्या फॉर्म मध्ये. सो v1 इज इक्वल्स टू व्हॉट? r1 cos थिटा 1 जे r1 sin थिटा 1 म्हणजे हे 1 1 च्या फॉर्म मध्ये लिहिलं. आणि सेकंड हे काय केलं? sec 2 2 च्या फॉर्म मध्ये लिहिलं. ओके, ह्याच इक्वेशनला 1 आणि 2 ला आपण मॉडिफाय केलं इन द फॉर्म ऑफ व्हॉट?
एक्स आणि वाय. तर बघा V1 हा जशाच तसा घेतला, यामध्ये R1 cos θ1 म्हणजे तुमचा x1 झाला. ओके, सो हा मी x1 ने रिप्लेस केला, प्लस j इंटू R1 sin θ1, तर j ॲज इट इज ठेवला, R1 sin θ1 म्हणजे तुमचा y1 झाला, म्हणून y1. सिमिलरली याला V2 इज इक्वल्स टू R2 cos θ2, याला मी काय कन्सिडर करतोय x2, आणि जे ॲज इट इज R2 sin θ ला काय कन्सिडर करतो y2, म्हणजे 3 आणि 4 हे जे इक्वेशन मिळाले, तर आपण यामध्ये काय करतो, एक ॲडिशन करतो आणि सबस्ट्रॅक्शन करतो. ओके, तर ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करत असताना गडबड फक्त साईनमध्ये करू नका, ॲडिशन जमून जाईल, सबस्ट्रॅक्शनला थोडा प्रॉब्लेम. ओके, सो नोट करून घ्या, आणि प्रत्येक हे जे इक्वेशन होतंय इलेक्ट्रॉनिक्स, ओके, तर हे स्वतः लिहून बघण्याचा प्रयत्न करा, कारण हे काही इक्वेशन तुम्ही काही पाठ करू शकणार नाही, किंवा पाठ केलं तर तुमची एक स्टेप जर विसरली तर पुढचं काही येणार नाही. ओके, सो नोट करून घ्या. पॉइंट आहे बघा, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फेजर युजिंग व्हॉट, पोलर फॉर्म. आपण पहिले बघितलं होतं ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन बाय युजिंग रेक्टँग्युलर फॉर्म, तर आता आपल्याला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन बाय युजिंग व्हॉट, पोलर फॉर्म वापरायचं. ओके, तर वी नो दॅट पोलर फॉर्म स्टँडर्ड इक्वेशन, वी नो दॅट आपल्याला पोलर फॉर्मचं स्टँडर्ड इक्वेशन काय आहे, v इज इक्वल्स टू व्हॉट, r ॲट ऑफ अँगल दॅट इज थिटा. ओके, आता मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन करायचं म्हटलं तर पुन्हा दोन क्वांटिटी लागणार, बरोबर. तर मी काय कन्सिडर करतो, v1 इज इक्वल्स टू r1 दॅट इज थिटा. ओके, देन v2 इज इक्वल्स टू θ1 कन्सिडर करा, r2 ॲट द रेट अँगल दॅट इज θ2. म्हणजे हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन काय झालं, 2. तर आपण दोन इक्वेशन मिळाले तर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन करू शकतो. ओके, सो मल्टिप्लाय इक्वेशन 1 अँड 2. मग 1 and 2 इक्वेशन मल्टिप्लाय करतो म्हणजे v1 इंटू v2 होणार LHS, बरोबर. मग नंतर काय होणार, r1 इंटू r2 होणार इंटू ॲट अँगल दॅट इज θ1 प्लस θ2. आता तू म्हणशाल सर याला θ1 प्लस θ2 का भरलेलं, तर लॉगचा एक नियम आहे बघा, ज्यावेळेस मल्टिप्लिकेशनमध्ये लॉग आपण लिहितो, बरोबर, तर त्याला आपण ॲड करतो, बरोबर. त्याप्रमाणे हा अँगल आहे, अँगल असल्यामुळे आपण काय करतो, मल्टिप्लिकेशनमध्ये त्याला प्लस करणार. ओके, सो v1 इंटू v2 तुमचं इक्वेशन काय बनतं, r1 इंटू r2 इंटू ॲट अन अँगल θ1 प्लस θ2. वाय, बिकॉज मल्टिप्लिकेशनमध्ये हे तुमचं काय होत असतं, अँगल दॅट इज पॉझिटिव्ह. मग आता डिव्हिजनमध्ये काय असणार, तर ते निगेटिव्ह, बरोबर. सो सेकंड आपण कन्सिडर करूया, दॅट इज अ डिव्हिजन. डिवाइड इक्वेशन 1 अँड 2. आता याला ज्यावेळेस डिवाइड करायचं तर v1 डिवायडेड बाय v2 घेणार, बरोबर. देन r1 डिवायडेड बाय r2 अँगल θ1 अँड θ2. आता इथं डिवाइड असल्यामुळं लॉगचा पुन्हा नियम वापरतो आपण, डिवाइड असताना काय घेतो आपण, सबस्ट्रॅक्शन घेतो, बरोबर. म्हणून v1 डिवायडेड बाय v2 इज इक्वल्स टू r1 डिवायडेड बाय r2 ॲट अन अँगल θ1 मायनस θ2. ओके, सो हे मायनस का आलं, कारण डिवाइड आहे. ओके, इथं प्लस का आलं, कारण इथं मल्टिप्लिकेशन आहे. कुठला वापरतो रूल आपण, लॉगचा जो रूल आहे तोच रूल यामध्ये काय करतो आपण, अप्लाय करतो. पोलर फॉर्म सोपं आहे, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, फक्त तुम्हाला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन यामध्ये थोडं रेक्टँग्युलरला थोडं काय टर्म जरा जास्त आहे. ओके, तर नेक्स्ट बघा, आपल्याला आता इक्वेशन्स बघायचे. तुम्हाला एक इक्वेशन दिलं आहे बघा, एक्सप्रेस द इन्स्टंटेनियस करंट गिवन बाय, तुम्हाला एक इक्वेशन दिलं आहे इन्स्टंटेनियस करंटचं, दॅट इज I इज इक्वल्स टू 20 साइन ओमेगा t मायनस π/3. ओके, सो याला आपल्याला पोलर आणि रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे, पोलर अँड रेक्टँग्युलर फॉर्म. ओके, सो हे आपल्याला गिवन इक्वेशन इन द फॉर्म ऑफ व्हॉट, करंट आहे. तर करंट असलं तर तरी टेन्शन घ्यायचं नाही. पहिले काय करणार, गिवन इक्वेशन आपण लिहून घेणार, काय, I इज इक्वल्स टू 20 साइन ओमेगा t मायनस π/3. ओके, आता आपण काय करू, याला कम्पेअर करू आपल्या स्टँडर्ड इक्वेशन सोबत, स्टँडर्ड फॉर्म. आता स्टँडर्ड फॉर्म कोणता घ्यायचा तुम्ही, तर हा जनरल घ्यायचा, EMF फॉर्म. ओके, सो v इज इक्वल्स टू Vm साइन ओमेगा t प्लस थिटा. तर बघा आता हा तुमचा व्होल्टेज आणि करंट कम्पेअर झाला.
हा इथं तुमचा व्ही एम किती झाला, दॅट इज 20. आता मला तुम्ही सांगा व्ही एम म्हणजेच तुमचा आर असतो, म्हणून आर इज इक्वल्स टूच किती झालं तुमचं 20 झालं ना. हे आपण आठवतं का, पोलरमध्ये आपण व्ही एम इज इक्वल्स टू आर घेतो. ओके, सो आर इज इक्वल्स टू 20 झालं. नंतर ओमेगा टी तर सेमच आहे, बट थिटा बघा काय आहे, -π/3 और π/3चा अर्थ काय होतो मुलांनो, दॅट इज 60. बरोबर ना, कारण 180 डिवायडेड बाय 3 म्हटलं तर किती येतं, -60. म्हणजे हे तुमचं थिटा किती झाला, -60 डिग्री. आता तुम्हाला काय सांगितलं त्यांनी, पोलरमध्ये कन्व्हर्शन करायचं. तर पोलर फॉर्म आपल्याला माहिती आहे काय असतो, व्ही इज इक्वल्स टू आर ॲट अन अँगल ऑफ थिटा. तर व्ही इज इक्वल्स टू आरची किंमत किती आपली 20, अँगल किती आहे -π/3 किंवा किती घेऊ शकता -60, और व्ही इज इक्वल्स टू 20 मायनस ॲट अन अँगल दॅट इज -60 डिग्री. ओके, हे पोलर फॉर्ममधलं माझं इक्वेशन. नंतर काय बघा तुम्हाला रेक्टँग्युलर फॉर्म. आता रेक्टँग्युलर फॉर्म कसं फाइंड करणार तुम्ही, रेक्टँग्युलर फॉर्मचं इक्वेशन काय असतं, व्ही इज इक्वल्स टू एक्स प्लस जे वाय किंवा आय वाय. ओके, आता तुम्हाला एक्सची किंमत माहीत नाही, मग एक्सची किंमत कशी मिळतो आपण, व्ही एम कॉस थिटा, व्ही एम कॉस थिटा. पण मला सांगा यामध्ये व्ही एम म्हणजेच तुमचा आर असतो ना, आर कॉस थिटा. त्यानंतर आर वाय इज इक्वल्स टू काय असणार, आर साईन थिटा. तर यामध्ये एक्सची व्हॅल्यू किती असणार बघा, आता आर कॉस थिटा. मी याला इकडं शिफ्ट करतो, ठीक आहे. सो एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थिटा, एक्स इज इक्वल्स टू आरची किंमत किती आपली 20, म्हणजे 20 कॉस थिटा किती आहे तुमचा -60, राईट. आणि देन वाय इज इक्वल्स टू 20 साइन अँगल किती आहे -60, कॉस ऑफ मायनस थिटा हा काय असतो, कॉस थिटा असतो, आणि साइन ऑफ मायनस थिटा हा काय असतो, मायनस साइन थिटा. ओके, तर ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला याचा आन्सर इथं तुम्हाला व्ही मिळून जातो. ओके, सो व्ही इज इक्वल्स टू तुम्ही इक्वेशन काय करू शकता, पुट करू शकता. ह्या एक्स आणि वायची किंमत ह्या इक्वेशनमध्ये पुट करायची फक्त. ओके, सो हे असं एक साधं एक जनरल इक्वेशन दिलेलं आहे. ओके, तर ह्या गोष्टी समजत आहे. ओके, सो जर कुठल्याही गोष्टी समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. ओके, सो अशा प्रकारे हे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फेजर. आणखी एक इक्वेशन आहे, ते इक्वेशन घेऊया आपण, नोट करून घ्या. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम दिला आहे बघा. अ फेजर इज रिप्रेझेंटेड इट्स रेक्टँग्युलर फॉर्म ॲज आय इज इक्वल्स टू 20 - j 34.64 कन्वर्टेड इनटू पोलर फॉर्म. दिलेलं काय तुम्हाला, रेक्टँग्युलर फॉर्म दिलेला आहे. काय तो, आय इज इक्वल्स टू 20 - j 34.64 हे रेक्टँग्युलर फॉर्म आहे. पाहिजे काय तुम्हाला, पोलर फॉर्म. आता मला तुम्ही सांगा, पोलर फॉर्म म्हटलं तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, थिटा आणि आरच फाइंड करायचं आहे ना, बरोबर. तर थिटा आणि आर फाइंड करण्यासाठी तुम्हाला एक्स आणि वायची किंमत माहीत पाहिजे, बरोबर. तर एक्स आणि वायची किंमत ही तुम्हाला रेक्टँग्युलर मिळणार बघा. सो वी नो दॅट, आपल्याला सगळं माहीत आहे. काय बघा, एक्स इज व्ही इज इक्वल्स टू एक्स प्लस जे वाय. ओके, सो एक्सची किंमत आपल्याला माहीत असते, काय असते, व्ही एम दॅट इज कॉस थिटा आणि वाय इज इक्वल्स टू व्ही एम साइन थिटा. आता बघा हे इक्वेशन जर आपण दोन्ही कम्पेअर जर केले, बरोबर, हे इक्वेशन 1 आणि हा इक्वेशन 2. ओके, सो एक्सची किंमत किती मिळते आपल्याला, 20 मिळते, आणि वायची किंमत किती मिळते आपल्याला, -34.64, बरोबर. तर मग मी यालाच असं लिहू शकतो, 20 अँड -34.64, बरोबर. तर आपल्याला इक्वेशन माहिती आहे बघा, दॅट इज थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स. हे इक्वेशन आपण बघितलं होतं ना, बरोबर, कन्व्हर्जनमध्ये. दॅट इज रेक्टँग्युलरचं पोलरमध्ये कन्व्हर्जन केलं होतं, बरोबर. त्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला मिळाला होता. सो थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ वायची किंमत किती आहे आपल्याला, -34.64 डिवायडेड बाय एक्सची किंमत किती आहे, 20. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर तुमचं आन्सर किती मिळतं, दॅट इज 60 डिग्री, बरोबर. कॅल्क्युलेटरला सॉल्व का,
पहिले -34.64 डिवाइडेड बाय 20 करा. ते आल्यानंतर त्याला टॅन इनवर्स घ्या त्याचा. ओके, शिफ्ट अँड टॅन दाबा, नंतर ती किंमत ब्रॅकेटमध्ये टाका, तुम्हाला आन्सर 60 डिग्री हा थिटा मिळतो. बरोबर. देन तुम्हाला काय पाहिजे आता, आर पाहिजे. आता आर फाइंड करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे पुन्हा याची मॅग्निट्यूड फाइंड करतो आपण, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर किती बघा तुमचा 20चा स्क्वेअर प्लस वाय किती तुमचा -34.64. याला पुन्हा तुम्ही सॉल्व करा. याला सॉल्व केल्यानंतर तुमचा आन्सर मे बी दॅट इज आय थिंक 39 पॉईंट समथिंग 99 येतं. ओके, आणि त्यालाच आपण ॲप्रॉक्सिमेटली आर इज इक्वल्स टू दॅट इज 40 असं म्हणतो. बरोबर. ते झालं किती 40. म्हणजेच आपल्याला पोलर फॉर्म पाहिजे, तर पोलर फॉर्म काय असतो, व्ही इज इक्वल्स टू आर ॲट अन अँगल ऑफ थिटा. आर किती मिळाला आपल्याला 40, अँगल किती मिळाला आपल्याला 60, म्हणजे 40/60 डिग्री म्हणजे तुमचं काय झालं, दॅट इज अ पोलर फॉर्मचा आन्सर झालं. समजतंय? ठीक आहे, सोपं आहे, जास्त असं विशेष नाही. बरोबर. तुम्हाला यामध्ये रेक्टँग्युलर फॉर्म दिला होता जो की हा आहे. तर रेक्टँग्युलर फॉर्मला लिहिलं मी. रेक्टँग्युलर फॉर्ममधून मी एक्स आणि वायच्या किमती काय केल्या, कम्पेअर करून फाइंड केल्या. या एक्स आणि वायच्या किमती मिळाल्यानंतर फक्त याला मी काय केलं, फॉर्म्युल्यामध्ये काय केलं, पुट केलं. पहिला फॉर्म्युला थीटा इज इक्वल्स टू tan इनव्हर्स ऑफ वाय अपॉन एक्स कन्वर्जन केलं तर तुम्हाला माहितीच आहे. बरोबर. तर ते कन्वर्जन वाय अपॉन एक्सच्या फॉर्ममध्ये मिळालं, किमती पुट केल्या आणि आन्सर फाइंड केलं. त्यानंतर आर इज इक्वल्स टू पुन्हा एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, त्यामध्ये किमती पुट केल्या, आन्सर फाइंड केलं, आणि लास्टला आर ॲट ॲन अँगल ऑफ थिटा, म्हणजेच आरची किंमत किती मिळाली तुम्हाला 40 आणि थिटा किती मिळाला 60. बरोबर. अशाप्रमाणे काय मिळते तुम्हाला, याचं आन्सर मिळते. ओके, सो नोट करून घ्या, आणि कुठल्याही प्रकारची जर अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. ओके. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे सिंगल फेज AC सर्किट. यामध्ये बघा आपल्याला आर, एल अँड सी याचे सिम्पली एलिमेंट्स बघायचे. ओके, आणि यामध्ये आपल्याला 3 बेसिक सर्किट बघायचे. फर्स्ट प्युअरली रेझिस्टिव्ह म्हणजेच आर आपण म्हणतो त्याला, प्युअरली इंडक्टिव्ह म्हणजेच एल, अँड प्युअरली कॅपॅसिटिव्ह. ओके, तर हे जे आपले 3 जे सर्किट आहे, ओके, त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आणि देन त्याच्या बेसिसवर नेक्स्ट आपल्याला रिॲक्टन्स अँड इम्पिडन्स ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या. ओके, सो बघूया मग नेक्स्ट पॉईंट काय. बघा, ज्यावेळेस आपण रिॲक्टन्स आणि इम्पिडन्सचा विचार करतो, ठीक आहे, तर आपल्याला DC सर्किटमध्ये ऑलरेडी आपण रेझिस्टन्सचा विचार केलेला आहे. रेझिस्टन्स म्हणजेच काय, अपोजिशन ऑफ फ्लो ऑफ करंट. ओके, पण आपलं काय बघतो आपण आता AC सर्किट. तर AC सर्किटमध्ये याचेच 2 प्रकार पडतात, एक रिॲक्टन्स आणि दुसरा आहे तुमचा इम्पिडन्स. ठीक आहे, सो रिॲक्टन्स कशाने रिप्रेझेंट करता, एक्सने, आणि इम्पिडन्स रिप्रेझेंट केला जातो दॅट इज झेडने. ठीक आहे, सो 1 बाय 1 आपण आता रिॲक्टन्स पहिले बघूया. ठीक आहे, सो रिॲक्टन्स मीन्स व्हॉट. रिॲक्टन्सला आपण कशाने रिप्रेझेंट करतो आहे, दॅट इज एक्स. ठीक आहे, सो रिॲक्टन्सचे 2 प्रकार पडतात, एक इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि दुसरा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ठीक आहे, सो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स रिप्रेझेंट केला जातो XLने आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स रिप्रेझेंट केला जातो XCने. ठीक आहे, तर आपण काय करू आता, याचे सिम्पली 2 यामध्ये डिस्टिंग्विशच्या फॉर्ममध्ये आपण याचे
कन्सिडरेशन बघू. ठीक आहे. सो आता मी कन्सिडर करतो XL म्हणजेच आपला काय झाला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि XC म्हणजेच आपला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ठीक आहे. सो आता बघा XL म्हटलं तर आपल्याला XL इज इक्वल्स टू फॉर्म्युला असतो दॅट इज ओमेगा L. ठीक आहे. आणि ओमेगाचीच व्हॅल्यू किती असते दॅट इज 2πf इंटू L. ओके. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस XCचा विचार करतो त्यावेळेस XC इज इक्वल्स टू याचा रेसिप्रोकल असतो म्हणजेच 1/ωc. ठीक आहे. सो XC इज इक्वल्स टू ओमेगाची व्हॅल्यू 2πfc आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. पहिलं तर हा काय झाला यांचा सिम्पली इक्वेशनमधला डिफरन्स. ठीक आहे. आणि XC आणि हा जो F आहे हे कसे असतं इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं. ओके. आणि यामध्ये XL आणि हा F हा काय असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल. ओके. सो आता इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे XL कशाला म्हणायचं इट इज अ अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट. यालाच आपण काय म्हणतो सिम्पली अपोजिशन ऑफ फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट म्हणजेच काय त्याला आपण म्हणतो इंडक्टिव्ह कॅपॅसिटन्स. ठीक आहे. देन आता हे जे इंडक्टिव्ह कॅपॅसिटन्स आहे आणि दुसरं आपलं कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. तर यामध्ये कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स याला आपण डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये जर बघितलं तर हे असतं अपोजिशन ऑफन बाय अ प्युअर कॅपॅसिटर टू फ्लो अँड अल्टरनेटिंग करंट. ओके. हा सिम्पली अपोज करतोय प्युअर कॅपॅसिटर टू फ्लो म्हणजेच प्युअर कॅपॅसिटरलाच काय करतो हा अपोज करतो. गेट अपोज्ड. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा दॅट इज इम्पिडन्स. जसं आपण रिॲक्टन्स बघितला तर आता आपल्याला काय बघायचं इम्पिडन्स. इम्पिडन्स आपण रिप्रेझेंट करतो कशाने झेडने. ठीक आहे. सो याचा आता आपल्याला उपयोग करायचा इम्पिडन्समध्ये. आता बघा आपल्याला इम्पिडन्सची गरज का पडली तर आपण ऑलरेडी याचं कॉम्बिनेशन बघतोय बघा RLC रेजिस्टन्स कॅपॅसिटन्स अँड इंडक्टन्स याचं कॉम्बिनेशन आपण ज्यावेळेस करतो. ओके. तर यामध्ये आपल्याला ह्या कॉम्बिनेशनचा वापर करून इम्पिडन्स मिळतो. ओके. आता इम्पिडन्स आपल्याला रिप्रेझेंट केला जातो कशाने झेडने. ओके. याचं युनिट असतं दॅट इज ओहम. ओके. देन आता हा जो इम्पिडन्स आहे याचा आपल्याला वापर करून XL आणि XC यांचे आपल्याला काय बनवायचे सिम्पली कंबाईन इक्वेशन आपल्याला बनायचे. ठीक आहे. तर बघा याला दोन फॉर्ममध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचं. एक पोलर फॉर्म आणि दुसरा आपला कुठला आहे रेक्टँग्युलर फॉर्म. ठीक आहे. आता पोलर फॉर्म आणि रेक्टँग्युलर फॉर्म तर इम्पिडन्स हा ज्यावेळेस पोलर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतो आपण तर Z इज इक्वल्स टू मॉड ऑफ Z इज लेस दॅन फाय. हा आपल्या पोलर फॉर्मचं रिप्रेझेंटेशन असंच होतं जे की काय होतं V इज इक्वल्स टू काय होतं R इज ॲट द अँगल ऑफ फाय. ओके. तर हे सध्या काय झालं यामध्ये चेंज झालेलं आहे. आणि रिॲक्टन्स जो आहे रेक्टँग्युलर फॉर्म आपण म्हणतो तर हा काय आता रिप्रेझेंट झालेला आहे Z इज इक्वल्स टू R प्लस दॅट इज JX. ठीक आहे. आपण पहिले काय वापरायचो V इज इक्वल्स टू X प्लस JY. ठीक आहे. हा फरक यामध्ये तुम्हाला समजायला पाहिजे. ओके. नेक्स्ट बघा
आता ज्यावेळेस जसं आपण पोलार आणि रेक्टँग्युलर फॉर्मला बघतोय, ठीक आहे, त्याचप्रमाणे आता हे जे आपण क्वांटिटी लिहिली आहे बघा, ह्या मॉड ऑफ झेडमध्ये, मॉड ऑफ झेड म्हणजेच आपला असतो काय, मॅग्निट्यूड, ठीक आहे. देन आणि आपला जो हा फाय असतो हा काय आपला रिप्रेझेंट करणार, दॅट इज फेज अँगल, राईट. यामध्ये बघा तुमचा हा जो कॅपिटल आर आहे हा आपल्याला रिप्रेझेंट करतो रेझिस्टिव्ह पार्ट, हे लक्षात ठेवायचे बरं ना, रेझिस्टिव्ह पार्ट. अँड देन हा जो एक्स आहे हा आपल्याला रिप्रेझेंट करतो दॅट इज अ रिॲक्टिव्ह पार्ट. ओके, सो म्हणजेच इम्पिडन्समध्ये आपण बघितलं, इम्पिडन्स म्हणजेच काय, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट, दॅट इज रेझिस्टन्स, रिॲक्टन्स अँड सिम्पली कॅपॅसिटन्स. ओके, त्यापासून आपण बनवतो काय, इम्पिडन्स, ठीक आहे. देन नंतर ह्या इम्पिडन्सला आपण पोलर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलं आणि रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलं. पोलर फॉर्ममध्ये झेड इज इक्वल्स टू मॉड ऑफ झेड इज ॲट अन अँगल ऑफ फाय, आणि रिएक्टँग्युलरमध्ये झेड इज इक्वल्स टू आर प्लस जे एक्स. तर कॅपिटल आर म्हणजे आपला रेझिस्टिव्ह पार्ट झाला आणि जो एक्स आहे हा आपला रिॲक्टिव्ह पार्ट झाला. ओके, सो हा आपला आहे दॅट इज नथिंग बट अ इम्पिडन्स. ओके, सो आता यानंतर आपल्याला जे आपण 3 पॉईंट्स जे बघितलेत बघा, म्हणजे प्युअरली रेझिस्टिव्ह, प्युअरली कॅपॅसिटिव्ह आणि प्युअरली इंडक्टिव्ह. ओके, आता याचे आपल्याला काय करायचे, 3 पार्ट सेपरेट बघायचे, वेगवेगळे. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपल्याला प्युअरली रेझिस्टिव्ह इन ए सी सर्किट हा आपल्याला पॉईंट बघायचा आहे. ओके, सो आजच्या पुरतं आपण इथेच थांबूया. जर कोणाला अडचण येत असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहावं किंवा डायरेक्टली कॉन्टॅक्ट करावा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याच प्रकारच्या अडचणी राहणार नाही. ठीक आहे, सो प्युअरली रेझिस्टिव्ह पार्टमध्ये आपल्याला ई एम एफचे आपलं इक्वेशन आहे त्याचाच वापर करायचा आहे. ओके, सो आत्तापर्यंत आपण कुठल्या कुठल्या गोष्टी बघितल्या आहे, जरा याच्यावर आपण एकदा ओव्हरलुक करूया. तर आपण आज बघितलं दॅट इज कन्व्हर्जन. कन्व्हर्जन कशाचं बघितलं, पोलर टू रेक्टँग्युलर आणि रेक्टँग्युलर टू पोलर, बरोबर. देन सेकंड आपण बघितलं ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ व्हॉट, रेक्टँग्युलर फॉर्म, बरोबर. थर्ड आपण बघितलं मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ पोलर फॉर्म. ओके, नेक्स्ट आपण काय बघितलं, इक्वेशन्स बघितले 2, राईट. देन नंतर आपण बघितलं दॅट इज रिॲक्टन्स, कॅपॅसिटन्स, राईट. आणि त्याच्या बेसिसवर काय बघितलं आपण, इम्पिडन्स. ओके, सो पहिल्या लेक्चरला आपण बघितलं होतं फेज डिफरन्स, फेज अँगल, फेजर डायग्राम, देन लीडिंग लॅगिंग अँड नेक्स्ट दॅट इज इन फेज, आउट फेज. आणि त्याच्या बेसिसवर आपण मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन बघितलं तर ज्याला आपण म्हणतो पोलार आणि रेक्टँग्युलर. ओके, सो एवढे जे पॉईंट्स झालेले, राईट, ते हे प्रॉपर एकदा ऑन पेजवर किंवा पेजवर लिहून बघा एक्सप्रेशन्स. ठीक आहे, हे काही लर्न होण्यासारखी किंवा पाठ करण्यासारखी गोष्ट नाही. तुम्ही ज्यावेळेस स्वतःहून याला ज्यावेळेस लिहिशाल त्यावेळेसच तुम्हाला ते काही प्रॉपर समजेल. फक्त पोलार आणि रेक्टँग्युलरला ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस थोडंसं कन्फ्युजन होऊ देऊ नका. आता इम्पिडन्स हा नवीन प्रकार तुमच्यामध्ये काय आलेला आहे, ॲड झालेला आहे. तर इम्पिडन्सचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे, झेड इज इक्वल्स टू मॉड ऑफ झेड ॲट अन अँगल फाय. ओके, आणि रेक्टँग्युलर फॉर्म झेड इज इक्वल्स टू आर प्लस जे एक्स, जो की आपल्या साध्या फॉर्ममध्ये असतो व्ही इज इक्वल्स टू आर ॲट अन अँगल ऑफ फाय.
ठीक आहे. आणि आर म्हणजेच तुमचा व्ही एम होता आणि तिकडे जर रेक्टँग्युलरमध्ये आपण बघितलं तर व्ही इज इक्वल्स टू काय होता, दॅट इज एक्स प्लस जे वाय. ठीक आहे. सो हे जे डिफरन्स आहे हे तुम्ही एकदा लक्षात असू द्या, जेणेकरून तुम्हाला प्युअर रेझिस्टन्स, कॅपॅसिटन्स अँड इंडक्टन्स यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. ओके. सो आपण इथंच थांबूया. थँक्यू.